नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते. चला तर आज आपण बनवणार आहोत किड्स टिफिन स्पेशल रेसिपी, ती म्हणजे पिंक थालीपीठ. पिंक थालीपीठ मी बनवणार आहे बीटरूटपासून आणि हे बीटरूट जे असतं ते खूप असं टेस्टी राहत नाही. त्यामुळे याला टेस्टी कसे करायचे आणि हे थालीपीठ जे आहे ते क्रिस्पी कसे बनवायचे ते मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे एक बीट घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो स्वच्छ धुवून मी इथे घेतलेला आहे आणि सोलून घेते आहे. तुम्ही बघू शकता याचे सगळे सालं इथे आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. मस्त. आता आपल्याला याचा समोरचा आणि मागचा भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. या थालीपीठांना थोडी प्रिपरेशन लागते, ती आपण इथे करून घेणार आहोत. तर रफली असं चॉप करून घ्यायचं आहे बीटरूट. तुम्ही बघू शकता एकदम याचे जाडसर मी तुकडे केलेले आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. थोडं पाणी तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही इथे घालू शकता बारीक करताना. आणि सोबतच मी यामध्ये घालते आहे एक अद्रकाचा तुकडा, त्यानंतर मिरची, तर फिक्क्या 2 मिरच्या आणि तिखट 2 मिरच्या अशा मी यामध्ये घालते आहे. तुमच्या मुलांना तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पिंक सॉल्ट. चवीनुसार मीठ मी इथे ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घेते आहे. तर अशा पद्धतीने जे बीट आहे ते एकदम पेस्ट आपल्याला करायचं आहे. बघा या पद्धतीने. यामध्ये आवश्यक आहे तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही. बघा अशा पद्धतीने पेस्ट मी इथे गाळून घेणार आहे, जेणेकरून याचा जो ज्यूस आहे तो मी अशा पद्धतीने सेपरेट करू शकेल आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला ज्यूस छान इझिली असा निघून जातो आहे बीटचा. आणि हा बीटचा ज्यूस आपल्याला साधारण 1 कप तरी कलेक्ट करायचा आहे. आवश्यक असेल तर तुम्ही आणखी पाणी इथे घालायचं आहे बीटच्या चोथ्यामध्ये, चाळणीत. आणि अशा पद्धतीने मी ज्यूस वेगळा केलेला आहे आणि चोथा वेगळा केला. तुम्ही बघू शकता एकदम लालचुटूक असा बीटचा ज्यूस निघतो. आता हा जो चोथा आहे हा आपला अजिबात वेस्ट जाणार नाही, तर आपण यालासुद्धा छान अशी फोडणी देणार आहोत. आणि हा जो ज्यूस आहे यामध्ये आपण आपला थालीपीठाची जी कणिक आहे ती भिजवून घेणार आहोत. तर ज्या बाउलमध्ये आपला ज्यूस होता त्यामध्येच मी थोडी कणिक घातलेली आहे. बघा 1 कपभर मी कणिक इथे घेतली आहे, गव्हाचं पीठ. आणि त्यानंतर मी यामध्ये घालते आहे 2 मोठे चमचा भरून बेसन अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मी यामध्ये घालते आहे मीठ. चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. थोडं घालायचं आहे धनिया पूड. आणि इथे मी घातला अख्खा जिरा. तुम्ही जिरेची पावडरसुद्धा इथे यूज करू शकता, परंतु जिऱ्याचं टेक्स्चर खूप छान दिसतं. आणि त्याच पद्धतीने मी पांढरे तीळसुद्धा घातलेले आहे. भरपूर असे तीळ घालायचे आहेत आणि हे असं कोरडं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये बीटचा ज्यूस. बीटच्या ज्यूसनीच आपल्याला हे संपूर्ण मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. बघा या पद्धतीने. आणि आता आपल्याला छान हे हाताने मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पोळीची कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे नरम असं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं जास्त हे मळाल तितके तुमची थालीपीठ जे आहे ते छान मऊ लुसलुशीत होईल आहे. आणि जेव्हा आपण तव्यावर याला क्रिस्पी बनवू तेव्हा या मऊ कणकीचा खूप उपयोग होतो. तुम्ही बघू शकता इथे लाल चुटूक असं आपलं थालीपीठाचं भिजलेलं आहे पीठ मस्त. आता हे आपल्याला बीट शिजेपर्यंत तेल टाकून ही कणिक बाजूने ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता यावरती तेल थोडं घालायचं आणि ही साईडने ठेवायची आहे. तर आपण जे बीटचा चोथा आहे तो इथे फोडणी देणार आहोत. तर त्याकरिता कढईमध्ये मी घातलेलं आहे थोडं तूप. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अख्खं जिरं 1 चमचाभर. आणि थोडं 2 मिनटं हे परतवून घेतलं. जिऱ्याला छान फोडणी बसली की त्यामध्ये आपण घालणार आहोत हिंग. हिंगामुळे आपल्या भाजीला आहे ना एक वेगळा छान असा फ्रेग्रन्स लागतो, तर हिंग नक्की घालायचं आहे.
नंतर मी इथे घातलेलं आहे भरपूर असं कोथिंबीर. तो कोथिंबीरच्या पानांसोबत मी त्याच्या दांड्यासुद्धा यूज केलेल्या आहेत. दांड्यांमुळे पण भाजीला आपल्या छान अशी चव येते. तर या पद्धतीने कोथिंबीर आपल्याला 2 ते 3 मिनटं परतवायची आहे तुपामध्ये. एकदा कोथिंबीर या पद्धतीने चिमली की त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. तर सर्वप्रथम मी यामध्ये घालते आहे थोडं तिखट, थोडी हळद आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला आपण जो बीटचा किस केलेला होता तो आपल्याला जितका आवश्यक आहे, जितके थालीपीठ आपल्याला करायचे आहेत तितकाच किस यामध्ये घालायचा आहे. संपूर्ण किस घालायचा नाही, तो भरपूर असतो. बघा अशा पद्धतीने आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यावर वरून मी थोडं इथे तूप घालते आहे, जेणेकरून बीटरूट जे आहे ते शिजायला मदत होईल. असं म्हणतात की बीट कधीच कच्चं खाल्लं नाही पाहिजे, त्याला नेहमी शिजवायचं. ते रूट असल्यामुळे नेहमी त्याला शिजवून खाल्लं पाहिजे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे. बीटला फारशी चव नसते, त्यामुळे या भाजीला खूप टेस्टी आपल्याला बनवायचं असतं. यामध्ये मी मुलांसाठी बनवत असल्यामुळे घातलेलं आहे थोडं आमचूर पावडर. अगदी थोडं मी घातलेलं आहे, छोटा चमचा. आणि त्यानंतर मी इथे घालते आहे 1 लिंबाचा रस. त्यानंतर इथे मी घातलेला आहे गुळाची पावडर. तर तुमच्या मुलांना ज्याही प्रकारची चव आवडत असेल तर तुम्ही या बीटच्या भाजीला तसं टर्न करू शकता. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही भाजी तिखटसुद्धा बनवू शकता. आंबट गोड आवडत असेल, मी ज्या पद्धतीने केली आहे तसंही तुम्ही करू शकता. आता आपल्याला ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी भरतो तसं आपल्याला हे जे बीटाचे थालीपीठ आहे हे भरून घ्यायचे आहेत. तर यामध्ये ट्विस्ट आणण्यासाठी मी थोडं चीज घातलेलं आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता मी या पद्धतीने थालीपीठ भरून घेतलेलं आहे आणि हे छान छोटे छोटे असे थालीपीठ लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे डब्यामध्ये द्यायला खूप छान वाटतात आणि मुलांना खायलासुद्धा मजा येते. छोटे थालीपीठ असले की त्यांना वाटतं बापरे आपण एक थालीपीठ खाल्लं आहे, आणि त्यांना खायला खूपच मजा येते. आणि हे शेकताना जे आहे तव्यावर आपण या पद्धतीने तूप घालून जेव्हा हे शेकतो तेव्हा ते परतवायला खूप इझी जातात, जेव्हा ते छोटे असतात. तुटण्याची भीती नसते. बघा थोडे जाडसरच हे थालीपीठ करायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला छान क्रिस्पी असे तव्यावर भाजता येतील. मंद आचेवर हे परत परत करून होऊ द्यायचे आणि या पद्धतीने क्रिस्पी आपल्याला हे रेडी करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ इथे मस्त गुलाबी असे दिसत आहेत, एकदम छान कलर आलेला याला आणि याचा क्रिस्पीनेस पण तुम्हाला लक्षात येईल. छोटे छोटे असे थालीपीठ मुलांना खायला खूप आवडतील. तुम्ही नक्की हे थालीपीठ ट्राय करून बघा. आणि हे तसेच जसे खायला टेस्टी तसेच ते हेल्दीसुद्धा आहेत. मुलं बीट खायला खूप कंटाळा करतात, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना थालीपीठ करून बीट खाऊ घालू शकता. चला तर मग असे थालीपीठ तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, माझं यूट्यूब चॅनल बघत राहा. थँक्यू.